मुख्यमंत्री म्हणतात की आपलं राज्य एनर्जी सरप्लस आहे, म्हणजे राज्यात जेवढी आपल्याला विजेची गरज आहे त्यापेक्षा आपण जास्त उत्पादन करतो. मोफत वीज देणं म्हणजे कधीही देणं किंवा न देणं असा प्रकार आहे का? त्या सरकारनं मोठी घोषणा करून सांगितलं की मोफत वीज आम्ही शेतीला देतोय, पण मोफत वीज देणं म्हणजे कधीही देणं किंवा न देणं असा प्रकार आहे का? शेतकऱ्याला ज्यावेळेस विजेची गरज असते, ज्यावेळेस रबीचा हंगाम असतो त्यावेळेस सगळ्यात जास्त मागणी शेतकऱ्यांची असते, विजेची गरज असते, त्यावेळेस त्या शेतात फक्त म्हणजे वीज असते पण व्होल्टेज नसतं. 220 आपल्या केवीच्या सबस्टेशनवरनं 33 केवी सबस्टेशनला जो सप्लाय येतो तिथे 33 केवी व्होल्टेज याच्याऐवजी तिथं 29 पर्यंत व्होल्टेज येतं. मग तिथून शेतकऱ्यांपर्यंत किती जात असेल? मग शेतकऱ्यांची मोटरीच चालत नाहीत व्होल्टेजच्या अभावी. त्यामुळं आपण फक्त मोफत विजेची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात शेतीला वीजच पुरवठा करायची नाही असं धोरण या सरकार दिसतंय.